मग त्याला काय बोलतात मांड मांड म्हणून बोलतात त्या इव्हेंटला. तर मग तो कव्हर करण्यासाठी चाललोय आपण. बिट्टा आवडत. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि आज आम्ही चाललेलो आहोत कुडाळ येथे, नेहरू पार्क येथे. तिकडे एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे होळीनंतरचा इव्हेंट असतो. तर मग त्याला काय बोलतात मांड म्हणून बोलतात त्या इव्हेंटला. तर मग तो कव्हर करण्यासाठी चाललो आहे आपण. तर मग आपण आज चाललेलो आहोत. मी, प्रणेशा, आई आहे, आराध्य आहे, कैलाश आहे आणि कैलाशची मम्मी आहे. तर मग आईची मैत्रीण आहे. इन शॉर्ट बाबा नाही येतात, बाबा आराम करतात आज. तर मग त्यांचा चिल मोड ऑन आहे आज. तर मग ते चिल करतात. आम्ही जाणार आहोत आता टुवर्ड्स कुडाळ मांड उत्सव बघण्यासाठी. तर मग एक्सायटेड आहात ना? एक्सायटेड असायलाच पाहिजे, कारण की आम्ही खूप एक्सायटेड आहोत. कारण की पहिल्यांदा आराध्य असे मोठमोठे स्टॅच्यूज बघणार आहेत, पुतळे. तर मग मी पण पहिल्यांदा चाललो आहे बघायला आणि बघूया कसा एक्सपिरियन्स येतो आहे. मजा आली तर नेक्स्ट इयर परत. आणि हा युनिक एक्सपिरियन्स असणार तुमच्यासाठी पण, माझ्यासाठी पण. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे. आपल्या गावाची परंपरा, कोकणातली परंपरा अशी छान पद्धतीने तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मलाही आणि आराध्यालाही आणि आराध्याच्या मम्मालाही. तर मग लेट्स गो, जाऊया आता. वाजलेले आहेत 6 वाजलेत. थोडा लेट झाला आहे. आपण नाही ते येतात ना. तर मग काय बोलतात त्याला. तर मग 6 वाजल्यात. 6:30-7पर्यंत देवळामध्ये कार्यक्रम चालू होतो. त्याच्यानंतर मग पूर्ण टापीवरती त्यांचा सगळे प्रदर्शनं चालू होतात. मेन तेच आपल्याला बघायला जायचं आहे. लेट्स गो. कसं वाटतं हे बघ. हे स्पायडरमॅन बघा आमचा कसं चढतोय वरती. आता मोठा झाला का तू साल्या, एवढी मस्ती करायला लागली आता, बाप रे. चालू आता. आराध्या वायपर चालू कर, वायपर. हे बघा, आता वायपर चालू कर. इतकं बोलायला खोटी कार्ड बघत असते. खोटी ती लगेच वायपर सांगतो. सगळं कळतं. आता माझ्या मध्ये तरी 2-3 वर्ष ती गाडी चालवायला पण शिकेल बघून. बहुत तेज है रे आजकल की लड़कियां. तर मग आपण पोचलेलो आहोत आता नेहरू पार्क. आणि सातेरी देवीचं मंदिर आहे इकडे. आणि अच्छा वारुळ आहे ना. तर मग हे खूप फेमस आहे आणि नशिबाने आपल्याला बघायला पण मिळतं आज. तर मग अख्खं मंदिर आहे वारूळमध्ये. बापरे, हे येते पाया पडायला. आलीच तर पाया पडून पण जा ना. हे बघा, नशिबाई पण पाया पडायला लागले. नशिबाने बघायला पण मिळालं बा आपल्याला आज. सातेरी देवीचं मंदिर पूर्ण वारूळ आहे. एक नंबर, खूप मस्त वाटतंय ना. आराध्याची पाया पडतं. मिठू एक नंबर, मस्त. ध्यानीमनी नसताना पाय पडायला मिळतं. घेऊ का असं?
हा इकडे रथ आहे पूर्ण, लाकडी रथ आहे पूर्ण, बघू शकता इकडे कोरीव काम वगैरे खूप मस्त केलं. आणि जुना असेल ना खूप, पूर्ण लाकडी. हा शिवरात्रीला मोस्टली बाहेर काढतात आणि प्रदक्षिणा असते पूर्ण. सेम आपल्या साऊथला कसं तसंच वाटतंय, तसंच सेम तसंच आहे. हे कोकणामध्ये पण असतं आपलं, पण आपल्याला माहीत नाही. तर मग कधी शिवरात्रीला येऊन पण हे आपण शूट करू काहीतरी. आतमध्ये स्थान. ओके. हा कधी 1992चा 91. हा 91चा. अच्छा अजून होता काय? हाय सर स्टॉल लागलेले आहेत आणि देखावे बघा हायसर खूप सारे आहेत, खूप सारे. बापरे, आता हे चालू करतले आणि 12-12:30 वाजता योग चालू करतले.
इकडे असे देखावे आहेत खूप सारे आणि आता अनफॉर्च्युनेटली आम्हाला असंच दाखवायला लागतं. वराह बिट्टा आवडत. तर हा बघा इकडे एक आहे माणूस आराध्य घाबरते आमची आणि नंदी. होय तर मग इकडे बसायला वगैरे एकदम प्रॉपर केला लोकांसाठी की लोक बसून देखावे बघू शकतात असे. आणि लाइटिंग पण मस्त केलं. पण नेक्स्ट टाइम आमचा थोडा टायमिंग चुकलो आहे. आता कैलाश बोललाय की कधी 21 तारखेक हा कुडाळमध्ये, तर मग कुडाळला ट्राय करू आपण की प्रॉपर दाखवायला. पण आता सध्या पुरतं जितकं दाखवायला भेटतं तेवढं दाखवतो. पण बघण्यासारखा आहे कार्यक्रम. मी लहानपणी बघायचो मालवणला दिवाळीमध्ये संकासूर मोठे मोठे, त्याच्यानंतर आता बघतो. मस्तच वाटतं. मग आम्ही आता आलेलो आहोत गजाली हॉटेलमध्ये जेवायला. मेनू घेऊया व्हेज. आता आमचे गुरव सोबत आहेत तर आमका व्हेज खाऊचं लागेल. नाही चला आमका व्हेज तर व्हेज तर आम्ही व्हेज खातो. नॉनव्हेज खावा. प्रणयशा आऊट आहे, तिचा जेवणाचा टाईम निघून गेला आहे, नंतर तिला ॲसिडिटी होईल. तर मग आपण आता व्हेज काहीतरी घेऊ आणि निघूया. सो आता झाली आहे दुपार नेक्स्ट डे आणि आपण काल आलो 12 वाजता, नाही 12:30 वाजले मला आपल्या कुडाळवरनं येईपर्यंत. आणि इतका मस्त इव्हेंट आम्हाला बघायला मिळाला ना, पण तो अनफॉर्च्युनेटली आम्हाला पूर्ण इव्हेंट बघायला नाही मिळाला. तर मग पूर्ण इव्हेंट बघायला नाही मिळाला, आम्हाला थोडक्यातच बघावं लागलं. तुम्हाला दाखवायला पण थोडक्यातच लागला. नेक्स्ट टाईम पक्का आम्ही पूर्ण इव्हेंट बघू, कारण की आराध्य होती सोबत. तर मग तिला लवकर घरी यावं लागतं, कारण की तिला झोपेचा वगैरे मग नंतर त्रास होऊन जातो. तिला ती झोपत नाही, मग त्रास आम्हाला होतो. तर मग त्यामुळे आम्ही लवकर आलो घरी, पूर्ण इव्हेंट कवर करायला नाही मिळाला. तर मग आपला कार्यक्रम असा असतो की गावडोबा देवस्थान आहे तिकडनं गोडारुंबाट आपल्या कलेश्वराच्या भेटीला येतात. तर मग ते गोडारुंबाट म्हणजे असं बोलतात कारण की तिकडे कोणीही एकही व्यक्ती नशापाणी करत नाही. कारण की होळीमध्ये जास्त दारू वगैरे पिलेले असतात लोक, पण ते गोडारुंबाटमध्ये कोणीही एकही लोक तुम्हाला
असं व्यसन केलेलं मिळणार नाही. तो एक प्लस पॉईंट आहे आणि खूप चांगला मेसेज देतात लोकांना. आणि असं असतं की जेव्हा गावडोबा आपल्या जे घोडारुंबाट आहे ते कलेश्वराच्या भेटीला येतात, तिकडनं तळी आपली परत रिटर्न जाताना तर मग मध्ये एक विश्रांतीसाठी थांबतात लोक. तर मग तिकडे राधा नाचवली जाते. तिकडे पण नृत्य वगैरे असं थोडाफार आधीच्या काही छोटा मोठा प्रोग्राम असायचा. तो आता प्रोग्राम एवढा मोठ्या लेवलमध्ये होतो ना, तर मग इतकी गर्दी होती, इतके लोक बाहेरून बघायला येतात. ते देखावे आणि असे लोक नृत्य करतात आणि एकंदरीत वेशभूषा करतात. ते खूप मस्त वाटतं. आम्हाला पण खूप छान वाटलं. नेक्स्ट टाईम परत जाणार आहे मी बघायला, पण यावेळी इतकं जमलं नाही. पण एकंदरीत खूप छान प्रोग्राम असतो, खूप बघण्यासारखं असतं. तर मग कधी तुम्हाला जर योग जुळून आला, कधी तुम्हाला कुडाळला या आपल्या होळीच्या टाईमला जायला मिळालं, तर प्लीज तो इव्हेंट नक्की बघा. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि अजून एक, जिकडे 4 ग्रुप्स आहेत, तर मग ते 4 ग्रुप्स आहेत तो पूर्ण इव्हेंट मॅनेज करतात आणि सगळं 1 रुपयाही ग्रामस्थ देत नाही. ते सगळे पैसे आपले जे 3-4 ग्रुप आहेत, 3-4 ग्रुप आहेत, तेच खर्च करतात. त्यांच्याच बिहाफने सगळं एक टू झेड कार्यक्रम होतो. तर मग ती एक वेगळी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि असंच त्यांना पुढे जाऊन अजून मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळू दे अशीच आपण प्रार्थना करू. बाकी खूप मस्त इव्हेंट होता. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. भेटू अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.